तर दुपारच्या भुकेसाठी मी बनवत आहे आज रगडा पॅटीस। तर आलू आणि व्हाईट चना मी बॉईल करायला ठेवला आहे। तर इथे घेतला आहे कोरिएंडर, पुदिना आणि 2 मिरची, थोडंसं लसूण आणि अद्रक आणि थोडी शेव टाकली होती। तर त्या शेव टाकल्याने छान चटणीला घट्टपणा येतो। तर इथे मी आता थोडंसं रगड्याला फोडणी देत आहे। तर इथे घेतलं आहे जिरा, हळद, तिखट, मीठ आणि रगडा टाकला आहे इथे। आणि हा मी छान असं उकळी येईपर्यंत छान असं शिजवून घेईल। तर इथे रगडा जेवढा तुम्ही सिंपल ठेवणार ना विदाऊट मसाल्याचा, तेवढा तो जास्त टेस्टी लागतो। म्हणजे स्ट्रीट स्टाईल जे असतं ना त्याचा टेस्ट येतो। तर इथे आता मी आलू पण छान असे स्मॅश करून घेतले आहे। त्यामध्ये थोडंसं तिखट, मीठ, हळद आणि थोडंसं धनेपूड, जिरपूड टाकून घेतलं आहे। तर इथे मी आता 2 चम्मच कॉर्नफ्लोअर आणि 2 चम्मच तांदळाचं पीठ टाकलं होतं। तर तांदळाचं पीठ टाकल्यामुळे थोडंसं आपली टिक्की जी आहे ती क्रिस्पी होते। तर आता मी छान इथे टिक्की करून घेतलेली आहे आणि आता इथे छान मी अशा टिक्क्या पूर्ण तळून घेते। तर तुम्ही हे अलटपलट करून तळून घ्याल। तर ही क्रिस्पी झाली होती, त्याच्यामुळे मी याला डबल शॅलो फ्राय नाही केला। तर आमच्याकडे वीरला तर अशीच टिक्की आवडली होती, तर त्याने अशीच काही पण टिक्की खाल्ली होती आणि निम्मीनी पण। तर आता इथे आपण प्लेट सर्व करूया। तर इथे आलू टिक्की घेतली आहे, त्यावर टाकले रगडा, त्याच्यानंतर टाकली आहे छान ग्रीन चटणी आणि लाल चटणी। जी लाल चटणी मी माझ्याकडे बनवूनच असते, म्हणून मी ती रेसिपी इथे टाकली नाही आहे। पण जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नक्की कॉमेंट करून सांगा। तर इथे टाकले आहे मी कांदा आणि थोडीशी शेव। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे पोमेग्रॅनेट पण ॲड करू शकता। तर इथे मी वीरला दिलेलं आहे असं। तर वीरला तर खूप आवडलं। तर आमच्याकडे हे सगळ्यांचं फेवरेट आहे। तर मी माझ्या फ्रेंड्सला पण दिलं होतं, तर त्यांना पण खूप आवडलं होतं रगडा आणि ग्रीन चटणी। तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी नक्की कॉमेंट करून सांगा आणि कुणाकुणाचा रगडा फेवरेट आहे हे सुद्धा कॉमेंट करून नक्की सांगा। माझी तर ही खूप फेवरेट रेसिपी आहे। तर भेटूया अशाच छान छान सिंपल इझी रेसिपीसोबत। बाय बाय।